नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस मध्ये मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण वैदिक मॅथ्स मधला कॉम्प्लिमेंट हा टॉपिक शिकणार आहोत, जो सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे। ऍडिशन असो, सबट्रॅक्शन असो, मल्टिप्लिकेशन असो, डिव्हिजन असो, या सर्वांसाठी हे कॉम्प्लिमेंट खूप महत्त्वाचे असतात। आता हे कॉम्प्लिमेंट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केले जातात, त्याचबरोबर कॉम्प्लिमेंट म्हणजे नक्की काय असतं हे आज आपल्याला यात शिकायला मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो आहे वैदिक मॅथ्स मधला फर्स्ट टॉपिक, ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 हा एक सूत्र आहे। वैदिक मॅथ्सचे टोटल 16 सूत्र असतात। त्या 16 सूत्रांमध्ये सगळ्यात पहिला सूत्र जो असतो तो हाच आहे। त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट कशा प्रकारे कॅल्क्युलेट केले जातात, कॉम्प्लिमेंट का कॅल्क्युलेट केले गेले पाहिजे, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शिकायला मिळणार आहे। तर नक्की तुम्ही व्हिडिओ प्लीज पूर्ण पहा, स्किप करून पाहू नका, जेणेकरून कॉम्प्लिमेंट हे का कॅल्क्युलेट केले जातात हे तुम्हाला पूर्णपणे समजेल जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत असाल तर। आणि आजचा हा व्हिडिओ माझा पहिल्यांदा तुम्ही पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिलाय तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जे पण मी व्हिडिओज रोजच्या रोज अपलोड करते त्याचं लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। चला तर मग पाहूया वैदिक मॅथ्स मधला फर्स्ट टॉपिक, कॉम्प्लिमेंट। आता कॉम्प्लिमेंट म्हणजे नक्की काय असतं? वैदिक मॅथ्स मध्ये जर आपल्याला कॅल्क्युलेशन फास्ट करायचं असेल त्यासाठी कॉम्प्लिमेंट जे आहेत ते खूपच महत्त्वाची भूमिका बजावतात। आता कॉम्प्लिमेंट म्हणजे नक्की काय? कॉम्प्लिमेंट हे फक्त दोनच संख्यांचे घेतले जातात, एक आहे 10 आणि दुसरा आहे 9। आता फक्त 10 आणि 9 या दोनच संख्यांचे का घेतले जातात? कारण याच्याशी रिलेटेड एक सूत्र आहे, तो आहे ऑल फ्रॉम 9 अँड लास्ट फ्रॉम 10 हा एक सूत्र आहे वैदिक मॅथ्स मधला। तो जो सूत्र आहे तो समजण्यासाठी किंवा त्या सूत्राशी रिलेटेड कॅल्क्युलेशन साठी 10चा आणि 9चे कॉम्प्लिमेंट घेतले जातात। आता हे कॉम्प्लिमेंट जे आहेत इथे मी नंबर्स लिहिलेले आहेत। प्रत्येक नंबरचा कॉम्प्लिमेंट आपल्याला काढायचा आहे 10 शी रिलेटेड। जर 10चा कॉम्प्लिमेंट काढायचा असेल, आता 10चा कॉम्प्लिमेंट म्हणजे 10 पेक्षा छोटी जे पण संख्या असतील त्यांचे कॉम्प्लिमेंट काढायचे। जसं अबॅकस मध्ये फ्रेंड्स आहेत, बिग फ्रेंड्स, स्मॉल फ्रेंड्स, तसे हे कॉम्प्लिमेंट्स आहेत, वेगळं काहीच नाहीये त्यात। जर का आपल्याला 10चा कॉम्प्लिमेंट काढायचा असेल, 10 हा ऑलरेडी 10 आहे, तर 10चा वेगळा काय कॉम्प्लिमेंट आपण इथे नाही घेणार। तर 10 शी रिलेटेड 9चा कॉम्प्लिमेंट काढायचा असेल बेस 10 घेऊन, जर आपल्याला बेस 10 घेऊन 9चा कॉम्प्लिमेंट काढायचा असेल तर आपल्याला 10 मधून 9 मायनस करायचे। म्हणजे 10 मधून 9 मायनस केले तर आन्सर इथे येतं 1। म्हणजे 9चा कॉम्प्लिमेंट आहे 1 इफ बेस इज 10। जर का 10 हा बेस असेल तर 9चा कॉम्प्लिमेंट येईल 1। नेक्स्ट 8चा कॉम्प्लिमेंट काय येणार? बरोबर 2 येईल। 8 + 2 = 10 होतो, तर 8चा कॉम्प्लिमेंट जर बेस 10 असेल तर 2 येणार। 7चा कॉम्प्लिमेंट येईल 3 बिकॉज 7 + 3 = 10 होतील। 6चा कॉम्प्लिमेंट येईल 4। 5चा कॉम्प्लिमेंट येईल 5। 4चा कॉम्प्लिमेंट येईल 6। 3चा कॉम्प्लिमेंट 7। 2चा कॉम्प्लिमेंट 8 आणि 1चा कॉम्प्लिमेंट येईल 9। आता हे जे कॉम्प्लिमेंट मी घेतलेले आहेत 9 to 1 पर्यंतचे जे पण कॉम्प्लिमेंट आहेत ते बेस 10 घेऊन कॉम्प्लिमेंट घेतलेले आहेत। तुम्हाला पुढे कळेल की हे नक्की काय केलेलं आहे किंवा का घेतलं गेलेलं आहे। त्याचबरोबर 9चे पण कॉम्प्लिमेंट्स घ्यायचे। आता 9 बेस घेऊन कॉम्प्लिमेंट घ्यायचे, तर 9 बेस घेऊन जर कॉम्प्लिमेंट घेतलं तर 9 मधून 9 मायनस केले तर किती येणार? 0 येणार, बरोबर? हा 0। जर 9 बेस घेऊन 8चा कॉम्प्लिमेंट काढायचा असेल आपल्याला तर याचा कॉम्प्लिमेंट येईल 1 बिकॉज 8 + 1 = 9 होतात, तसं 9 + 0 = 9च होतील। नेक्स्ट 7चा कॉम्प्लिमेंट काढायचा असेल बेस 9 घेऊन, तर बेस 9 घेऊन 7चा कॉम्प्लिमेंट काढला तर आन्सर येईल 2। नेक्स्ट 6चा कॉम्प्लिमेंट काढायचे, तर 6चा कॉम्प्लिमेंट येणार 3 बिकॉज 6 + 3 = 9। नेक्स्ट 5चा कॉम्प्लिमेंट काढायचा असेल तर हे 4। 4चा कॉम्प्लिमेंट येईल इथे 5। 3चा कॉम्प्लिमेंट येणार 6। 2चा कॉम्प्लिमेंट येणार 7 आणि 1चा कॉम्प्लिमेंट येईल 8। आहे की नाही सोपं?
आता हे जे मी कॉम्प्लिमेंट काढले, हे कॉम्प्लिमेंट नक्की तुम्हाला समजलं असेल. मी 2 मिनिटं इथं पॉज करते, जेणेकरून तुम्हाला जर स्क्रीनशॉट वगैरे काढायचा असेल तर तुम्ही इझिली काढू शकता. नक्की तुम्ही स्क्रीनशॉटही काढून घेतला असेल. तुम्हाला जेवढं सोयीस्कर करून देता येईल मला मी तेवढं करून देते. नेक्स्ट, आता हे कॉम्प्लिमेंट का काढले जातात? आता कॉम्प्लिमेंट काढायची पद्धत जी आहे ती का आहे किंवा कशासाठी हे कॉम्प्लिमेंट काढायचे? तर कॉम्प्लिमेंट जे आहे ते यासाठी काढतात जेणेकरून ऍडिशन सबट्रॅक्शन इझिली करता येतील. आता ते इझिली करण्यासाठी आपल्याकडं वैदिक मॅथ्स मध्ये फर्स्ट रूल आहे ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. ओके, तो मी इथं एक्सप्लेन करते तुम्हाला. त्याचबरोबर हा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये जसं वैदिक जे आहे हे वैदिक पूर्णपणे संस्कृत मध्ये आहे, तर त्याला संस्कृत भाषेमध्ये म्हणतात निखिलम नवत शरणम दशतम. निखिलम नवत शरणम दशतम. मी इथं लिहिते जेणेकरून तुम्हाला हा फॉर्म्युला समजलं पाहिजे. निखिलम नवत शरणम ओके, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ऑल फ्रॉम 9 अँड लास्ट फ्रॉम 10. ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. आता हे नक्की असतं काय? समजा तुम्हाला कोणत्याही नंबरचं कॉम्प्लिमेंट काढायला सांगितलं. आता कोणत्याही नंबरचं म्हणजे आता मी इथे एक्झाम्पल्स घेते नंबर्स काही. एक्झाम्पल मध्ये इथे समजा मी घेतलं 612. ओके, आता 612चं जर तुम्हाला कॉम्प्लिमेंट काढायला सांगितलं तर हा जो रूल आहे ना, हा सूत्र आहे वैदिक मॅथ्स मधला, हा सूत्र आहे फॉर्म्युला समजा. तर याचा फॉर्म्युला जे आहे हे कॉम्प्लिमेंटशी रिलेटेड आहे. मी आता तुम्हाला शिकवलं 10चे कॉम्प्लिमेंट काढणं, 9चे कॉम्प्लिमेंट काढणं. तर जर का आपल्याला असे 3 डिजिट नंबर, 4 डिजिट नंबर, 5 डिजिट नंबर यांचे जर का कॉम्प्लिमेंट काढायला सांगितले तर त्यावेळेस आपल्याला हे यूज करायचंय फॉर्म्युला, हा सूत्र यूज करायचंय. आता इथे काय सांगितलंय? ऑल फ्रॉम 9 अँड लास्ट फ्रॉम 10. म्हणजे आपल्याला लास्ट नंबर जे आहे त्याला बेस घेऊन कॉम्प्लिमेंट घ्यायचं, बेस 10 घेऊन कॉम्प्लिमेंट काढायचंय. आणि जे आधीचे नंबर आहेत त्याला बेस 9 घेऊन कॉम्प्लिमेंट काढायचंय. म्हणजे जर का मी 2चं कॉम्प्लिमेंट काढलं तर बेस मला 10 घ्यायचं, तर 10च्या बेस घेऊन जर मी 2चं कॉम्प्लिमेंट काढलं तर माझा आन्सर काय येणार? 18. बरोबर. नेक्स्ट 1 आणि 6 हे जे नंबर आहे याच्यासाठी बेस 9 घेऊन कॉम्प्लिमेंट काढायचंय. तर जर का मी 9 मधून 1 मायनस केलं तर माझा आन्सर किती येणार? बरोबर 8 येईल, बिकॉज 1 + 8 = 9 होतील. नेक्स्ट, त्याचबरोबर जर का मी बेस 9 घेऊन 6चं कॉम्प्लिमेंट काढलं तर माझा आन्सर काय येणार? 3 येणार. म्हणजे जर आपल्याला 612चं कॉम्प्लिमेंट काढायला सांगितलं असेल तर त्याचा आन्सर येतं 388. आता हा जो कॉम्प्लिमेंट काढलं याचा यूज कुठं होतो? सगळ्यात महत्वाचं, आता याचा यूज कुठं होईल? मेन म्हणजे याचं यूज सबट्रॅक्शन मध्ये होतं, जे मी पुढे तुम्हाला शिकवणार आहे. पण हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे बेस आहे, हे पूर्णपणे तुम्ही समजून घ्या. आता बघा, जर का मी या सगळ्यांचं ऍडिशन केलं तर आन्सर माझं इथे बरोबर 1000 येतं. म्हणजे जर का मला 1000 मधून यातली कोणतीही संख्या सबट्रॅक्ट करायची असेल तर त्यावेळेस कॉम्प्लिमेंट्स खूप महत्वाची भूमिका बजावतात. तर हे कॉम्प्लिमेंट्स का काढायचे असतात, कॉम्प्लिमेंट्स कसे काढायचे, तर त्याचा काय उपयोग आहे, हे सगळं महत्वाचं आहे या कॅल्क्युलेशनसाठी. हा फर्स्ट झाला. सेकंड, पुन्हा एक क्वेश्चन घेते मी. समजा मला इथं लिहिलं मी 104. 104चे जर मला कॉम्प्लिमेंट काढायचा असेल तर इथे काय करायचं? लास्ट नंबर जो आहे त्याला 10चा कॉम्प्लिमेंट घ्यायचंय आणि आधीचे जे नंबर आहेत त्याला कशाचं घ्यायचंय? 9चा. तर जर का समजा मी 4 10चा बेस घेऊन कॉम्प्लिमेंट काढला तर 4चा कॉम्प्लिमेंट काय येईल? इथे येणार 6. नेक्स्ट, या 2 नंबरसाठी मला 9 बेस घ्यायचंय.
तर 9 बेस घेतलं तर 9 मधून 0 मायनस केले तर आन्सर काय येणार 9 आणि 9 मधून 1 मायनस केले तर आन्सर काय येईल 8. म्हणजे जर का मी यांचं ऍडिशन केलं तर बट ऑब्वियस माझा आन्सर 1000 येईल. तर हे असतं कॉम्प्लिमेंट. ओके, अशाच प्रकारे तुम्ही 3 डिजिट नंबर असेल 4 डिजिट नंबर असेल कोणत्याही नंबरचं कॅल्क्युलेशन करू शकता. आता मी एक्झाम्पल साठी इथं 4 डिजिट नंबर घेते. समजा मी इथे घेतले 7254. ओके, आता बघा महत्वाचं काय आहे, जेव्हा मी इथं 4 डिजिट नंबर घेते ना तर त्याचा कॉम्प्लिमेंट जे असणार त्याच्याने ऍडिशन 10,000 होईल. जसं इथं 3 डिजिट नंबरचं ऍडिशन किती झालं 1000 बरोबर. तसं 2 डिजिट नंबर असेल तर 100 होईल त्याचं ऍडिशन, आणि जर का 4 डिजिट नंबर असेल तर त्याचं ऍडिशन 10,000 होईल. चला तर मग पाहूया हे याचा कॉम्प्लिमेंट काय येतं. 4 जो आहे त्याच्यासाठी बेस काय घ्यायचं आपल्याला, त्याच्यासाठी बेस घ्यायचे 10. तर 10च्या बेसने 4चा कॉम्प्लिमेंट काय येणार आपलं इथे येणार 6 बरोबर. 5चा कॉम्प्लिमेंट 9 बेस घेऊन घ्यायचंय, कारण आपलं सूत्रच आहे ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. देन 9चा बेस घेऊन जर कॉम्प्लिमेंट काढलं 5चं तर ते किती येणार 4 येणार बरोबर. नेक्स्ट 9 बेस घेऊन 2चा कॉम्प्लिमेंट काढायचा असेल तर आन्सर येईल 7, आणि 7चा कॉम्प्लिमेंट काय येणार 2 बरोबर. आता जर का आपण याचं पूर्ण ऍडिशन केलं तर ऍडिशन आपलं 10,000 येईल. तुम्ही स्वतःही करून पहा ऍडिशन 10,000 येतं का नाही, आहे की नाही सोपं. रूल आपला वैदिक मॅथ्सचा फर्स्ट रूल आहे ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. तर हे खूप महत्वाचं असतं. वैदिक मॅथ्स मधले सगळे जे टॉपिक्स आहेत जसे ऍडिशन करायचंय, सबस्ट्रॅक्शन करायचंय, मल्टिप्लिकेशन करायचंय, डिव्हिजन करायचंय, या सगळ्यांसाठी हा खूपच महत्वाचा फॉर्म्युला आहे. ओके, तर नक्की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. वेगवेगळे ट्रिक्स शिकण्यासाठी जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि खाली जो बेल आयकॉन दिलाय तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला जे पण मी व्हिडिओज अपलोड करते नवनवीन त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.